नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। केंद्र सरकारची मोठी घोषणा, 7 योजनांना मंजुरी, शेतकऱ्यांना थेट लाभ। होय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उपजीविका सुधारण्यासाठी एकूण 14,235 कोटी रुपये खर्चाच्या 7 प्रमुख योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। चला पाहूया पहिली अपडेट। डिजिटल कृषी अभियान। डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या रचनेवर आधारित डिजिटल कृषी अभियान हे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करेल। या अभियानाचा एकूण खर्च 2.817 कोटी रुपये आहे। यात आधारभूत स्तंभ आहेत: ॲग्रीस्टॅक, शेतकरी नोंदणी कार्यालय, गाव भूमिलेख नोंदणी कार्यालय, पीक पेरणी नोंदणी कार्यालय, कृषी निर्णय समर्थन प्रणाली, भौगोलिक डेटा, दुष्काळ पूर निरीक्षण, हवामान उपग्रह डेटा, भूजल जल उपलब्धता डेटा, पीक उत्पादन आणि विम्यासाठी प्रतिमानीकरण। अभियानात खालील गोष्टीची तरतूद तर माती प्रोफाईल, डिजिटल पीक अंदाज, डिजिटल उत्पन्न प्रतिमानीकरण, पीक कर्जासाठी संपर्क व्यवस्था, AI आणि बिग डेटा सारखे आधुनिक तंत्रज्ञान, खरेदीदाराशी संपर्क व्यवस्था आणि मोबाईल फोनवरून अद्ययावत माहिती। आता 2 नंबरची अपडेट पाहूया। अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी या ठिकाणी विज्ञान। एकूण 3,979 कोटी रुपये खर्च। हा उपक्रम शेतकऱ्यांना हवामानातील बदलाला अनुकूल बनवेल आणि 2047 पर्यंत अन्न सुरक्षा प्रदान करेल। त्याचे 6 स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत: संशोधन आणि शिक्षण, वनस्पती अनुवांशिक संशोधन, व्यवस्थापन, अन्न आणि चारा पिकांसाठी अनुवांशिक सुधारणा, त्यानंतर कडधान्य आणि तेलबिया पिकातील सुधारणा, व्यावसायिक पिकातील सुधारणा, कीटक, सूक्ष्मजंतू, परागकण इत्यादीवर संशोधन। आता आपण 3 नंबरची अपडेट पाहूया। कृषी शिक्षण, व्यवस्थापन आणि सामाजिक शास्त्राचे बळकटीकरण। एकूण 2,291 कोटी रुपये खर्चासह हा उपक्रम कृषी विद्यार्थी आणि संशोधकांना सध्याच्या आव्हानासाठी तयार करेल आणि त्यात पुढील गोष्टीचा समावेश आहे: भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत कृषी संशोधन आणि शिक्षणाचे आधुनिकीकरण, नवीन शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल DPI, AI, बिग डेटा, रिमोट इत्यादी, नैसर्गिक शेती आणि हवामान अनुकूल समावेश आहे याच्यामध्ये। आता 4 नंबरचे अपडेट पाहूया। शाश्वत पशुधन, आरोग्य आणि उत्पादन। एकूण 1,702 कोटी रुपये खर्चासह पशुधन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे। त्यात खालील गोष्टीचा समावेश आहे: पशु आरोग्य व्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय शिक्षण, दुग्ध उत्पादन आणि तंत्रज्ञान विकास, पशु अनुवांशिक संसाधन व्यवस्थापन उत्पादन आणि सुधारणा, प्राण्याचे पोषण आणि लहान रवंथ निर्मिती आणि विकास करणे हा आहे। आता आपण 5 नंबरची अपडेट पाहूया। फलोत्पादनाचा शाश्वत विकास। 1129.30 कोटी रुपयाच्या एकूण खर्चासह या उपाययोजनेचे उद्दिष्ट बागायती पिकांमधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे। त्यात खालील गोष्टीचा समावेश आहे: उष्ण कीटकबंदीय आणि समशीतोष्ण बागायती पिके, त्याच्यानंतर मूळकंद, कंदाकृती आणि शुष्क पिके, भाजीपाला, फुलशेती आणि मशरूम पिके, वृक्षारोपण, मसाले, औषधे आणि सुगंधी वनस्पती याचा समावेश आहे। आता आपण 6 नंबरची अपडेट पाहूया। आता याच्यामध्ये आपल्याला 6 आणि 7ची अपडेट सांगणार आहे। 1,202 कोटी रुपयाच्या खर्चासह कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण होणार आहे। 1,115 कोटी रुपयाच्या खर्चासह नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या ठिकाणी होणार आहे। तर अशा प्रकारे केंद्र शासनाच्या या 7 महत्त्वपूर्ण योजना आहे, त्या योजना आता तात्काळ देशभरात लागू होणार आहेत। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।